धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था, तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं। प्रियंका, तुला माहिती आहे आज आपण इकडे वर्ल्ड ड्राईव्हला का आलोय? का आलोय? आज 14 फेब्रुवारी आहे, ते मला माहिती आहे। हा, आणि आपले धाकले धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट रिलीज झालाय, छावा। अच्छा। आणि हा पिक्चर आपण बघायला चाललेलो आहोत। तू तिकीट कधी काढलीस? मी तिकीट नाही काढली आहे आपल्याला, कारण माझ्याशिवाय तू तिकीट नाही काढते, मला माहिती आहे। मी तिकीट नाही काढली आहे, पण ह्याचं इन्व्हाइट आपल्याला आलेलं आहे, आपल्या चालता बद्दल आलेलं आहे, आपल्या फॅमिलीला आलेला आहे। आणि हा छावा कसा आहे ना, हे आपल्या सगळ्या चालता बोलता मित्रमंडळांना सांगायचं, आपल्या सगळ्या फॅमिलीला सांगायचं आहे। तर त्यामुळे चल आतमध्ये जाऊया आणि संपूर्ण मूवी कसा आहे आणि त्याचे रिव्ह्यूज कसे आहेत ते आपल्या चालता बोलता सगळ्या फॅमिलीला दाखवू। हे माझं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट होतं। येस, हे तुझं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट आहे। ठीक आहे, जाऊया। आणि हे एक आहे, वरती जायचं आहे, जिओ वर्ल्ड PVR मध्ये आहे शो। मी खूप एक्सायटेड आहे या मूवीसाठी, भारी होणार आहे पिक्चर। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। खरंच म्हणजे मगाशी तू जेव्हा ललकारी दिली त्यावेळी अंगावरती एक काटा आला आणि खूप म्हणजे शांतता होती, कारण की संपूर्ण मूवी तितकाच पोचलेला आहे। सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं संपूर्ण याच्यामध्ये। तुम्ही बघा, जर मी तुम्हाला ऐकतोय, आपण सगळ्यांपर्यंत पोचूच। आणि खरंच ती इथपासून आतमधनं एक गोष्ट आहे आपली महाराजांविषयी, संभाजी महाराजांविषयी। दादा, मला फक्त एकच सांगायचं आहे की एक आव्हान कर तुझ्या ह्याच्यामध्ये की नक्की या पिक्चरला या, आणि आपला संभाजी महाराजांचा जो चुकीचा इतिहास आहे तो खूप पसरलेला आहे, तो कुठेतरी दूर झाला पाहिजे आणि खरा इतिहास महाराजांचा, संभाजी महाराजांचा हा प्रत्येकाबरोबर पोचला पाहिजे। शेवटची ओळ होती पिक्चर संपताना, देश धर्म पर मिटने वाला शेर सिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभु राजा था, तेज पुंज तेजस्वी आके निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्र का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं, दोनों पैर कटे शंभु के ध्येय मार्ग से हटा नहीं, हाथ कुटे तू क्या हुआ सत्कर्म कभी छुटा नहीं, जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, अरे शिवाजी का ही बेटा था वह गलत राह पर चला नहीं, वर्ष 300 बीत गए शंभु के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को, कोटि कोटि कंठों में तेरी आज भी जय जयकार है, अमर शंभु तो अमर हो गया तेरी जय जयकार है। मला एवढंच म्हणायचंय, प्रत्येक हिंदूंनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट आपल्या लहान मुलांना सुद्धा दाखवा, तुमच्या प्रत्येक घरातल्यांना घेऊन हा पिक्चर बघा, तुम्हाला समजेल या मातीसाठी, आपल्या धर्मासाठी शिवछत्रपतींनी, संभाजी छत्रपतींनी काय काय बलिदान केलंय। आणि हात जोडून विनंती आहे, हा पिक्चर बघाच, आणि धर्मवीर बलिदान मास आता चालू होतोय तो सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाळा नक्कीच। जय शिवराय, जय शिवराय, जय शंभूराजे। तुझा ओव्हरऑल अनुभव कसा होता या पिक्चर विषयी? जय 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 शिवराय, जय। वॉर क्राय हा एक वॉर क्राय होता, भले ह्या फ्रेम मध्ये तो नाही आहे, ह्या फ्रेमच्या बाहेर आहे, पण कुठेही हा आवाज जेव्हा येतो ना तेव्हा जय हे निघतच। बरोबर, हीच ती खासियत आहे प्रत्येकांची। बरोबर, आणि हा पिक्चर सुरू होताना ही वॉर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि संपल्यानंतर देखील ऐकायला मिळेल। मग प्रियंका, येस, कसा होता व्हॅलेंटाईन? खूप भारी, अनएक्सपेक्टेड, म्हटलं यार मूवी एक नंबरच। तुझा प्लॅन खूप सक्सेसफुल झाला असावा। पिक्चर कसा वाटला तुला? इपिक शब्द नाही आहेत, त्यांचं काम, त्यांची क्रिएटिव्हिटी फॅब्युलस। काय सांगशील सगळ्यांना या पिक्चर विषयी? या बघा, बघायचं तर आहेच, कारण आताच्या पिढीला हे बघणं खूप गरजेचं आहे की आपल्या
म्हणजे आपल्या स्वराज्यासाठी संभाजीराजे शिवाजी महाराजांनी जी कारकीर्द केली आहे त्या कारकिर्दीत त्यांचा जो मोलाचा वाटा आहे तो पाहण्यासाठी नक्की या. आणि खरंच हा पिक्चर अनुभवा, बघण्यापेक्षा तो अनुभवलेला खूप चांगला असेल असं मला वाटतं. ओके. स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. श्रींची इच्छा पूर्ण होताना पाहिली. अप्रतिम सुंदर कॅमेरा वाईज ए.आर. रहमान सरांचं म्युझिक आहे, त्यामुळे बॅकग्राऊंड साऊंड सगळ्या गोष्टी 100% आहेत. पिक्चर बघताना अंगावर काटा येतो. आणि ॲज स्पेशली जेव्हा संभाजी महाराज विकी कौशल सर जेव्हा चालत चालत सिंहासनाकडे येतात तो सीन पाहिल्यानंतर अंगावर एक काटा येतो. कारण की खूप वेळा संभाजी महाराजांचं राज्याभिषेक आहे तो वाचलाय, कमी वेळा ऐकण्यात आलेला आहे आणि तो जेव्हा पाहायला मिळतोय ना हे खूप वेगळं आहे. तसंच एक सीन आहे स्पेशली पिक्चर मधला, तो मला खूप आवडला. जेव्हा संभाजी महाराज वॉर जिंकून येतात आणि त्यांनी एकही वॉर हरलेला नसतो आतापर्यंत, आणि महाराज वॉर जिंकून जेव्हा येतात, लढाई जिंकून येतात आणि जिलेट जे आहे महाराजांचं ते महाराजांची वान चप्पल सिंहासनाच्या बाजूला ठेवलेला असतं, तो जो सीन आहे तेव्हा खरंच रडायला येतं. खूप सारे सीन आहेत जे भारी आहेत. शब्दात मला आता माझ्या डोळ्यात आताही पाणी आहे, अंगावर अजूनही काटा आहे, कारण की इतकं भारी ते दाखवण्यात आलंय ना. आणि ती खरी परिस्थिती आहे. आपल्या राजाचं खूप जास्त आहे आणि आपण ते खूप कमी प्रमाणात कुठेतरी दाखवत होतो. पहिल्यांदा खूप जास्त आणि भारी पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने हा मूवी पाहायला पाहिजे, चित्रपट पाहायला पाहिजे. आपल्या लहान मुलांना घेऊन येऊन पाहायला पाहिजे. कारण की संभाजी महाराज कोण आहेत, आपलं स्वराज्य काय आहे हे आत्ताच्या पिढीला कळायला पाहिजे. त्यासाठी तरी नक्कीच सगळ्यांनी चित्रपटगृहात यायला पाहिजे. या, बघा, अनुभव घ्या. तर चला निघूया आता प्रियंका. चल निघूया. हा, आणि हो, आपलं नेहमीचं शेवटचं सांगणं आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.